हे गाईज वेलकम टू आपल्या आणखी एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज. अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार का. सकाळ सकाळी मी किती झाडाखाली उभा आहे, लिंबाच्या झाडाखाली. अरे गाईज तुम्हाला सांगू का, एवढा उन्हाळा कडक पडला आहे, इतकं ऊन पडले, झाड तरी बी हिरवं आहे उन्हाळ्या अंदर, आणि आपल्याला शीतल छाव देऊ राहिलं. म्हणजे तुम्ही एक नोटीस केले का, म्हणजे हा हिरव्या झाड आपल्याला इतकं निसर्गरम्य वातावरण, म्हणजे या शीतल छावेखाली मी उभा राहून शूट करू शकतोय. म्हणजे अरे प्रकृतीचं बी एक खूप मोठं देण आहे भाई, त्याला जगवतो. मी म्हणतो जास्तीत जास्त झाडं लावा या पावसाळ्यात, म्हणजे जेणेकरून पुढच्या उन्हाळ्यात ऐसे कडक ऊन पड रहा ना, जो डायरेक्ट 45 डिग्री वैसा वैसा जा रहा वो कब तक. अरे भाई इतकं थंडी हवा आली डायरेक्ट, अशी वाटरच नाही डायरेक्ट. झाडं लावा, जास्तीत जास्त झाडं लावा. चला, आपल्याला कोण भेटण्यात आले गाईस, रोडानी जाता जाता डायरेक्ट सरकार चला हे सरकार चलेगा गाईस, सरकार भेटले. सरकारकडून आपण आता रिव्ह्यू साठी 2 शब्द ऐकू. आज आपला रिव्ह्यू होता, तर सरकार रिव्ह्यू कसा गेला सांगा. आमचा रिव्ह्यू होता, आमचे गाईडच अपसेंट आहे भाई 8 दिवसासाठी. आमचा रिव्ह्यू एकदम मस्त झाला गाईस. 8 दिवसासाठी आपल्याला होत्या guide. समृद्धी मॅडम, तर आपल्या मॅडमने एकदम खतरनाक रिव्ह्यू वगैरे झाला आपला एकदम. अरे इतके खतरनाक सांगितलं ना आपल्याला, डायरेक्ट आपलं प्रोजेक्टच खतरनाक आहे एकदम. का सरकार एक तेच आपलं तेच माहित आहे गाईला काय सांग रोजगार. गाईज तुम्हाला सांगायचं नाही आता, डायरेक्ट ते वेबसाईट वगैरे लॉन्च वगैरे झाली ना, मग तुम्हाला डायरेक्ट सांगू. मग तुम्ही माझ्याने काम वगैरे करत राहा त्याच्यावरती, बरोबर की नाही. चला सरकार मग यायचं का, चला काय मेस मध्ये आपण जेवण करू. फायनली आवरून उरून कुठं चाललोय. आज आहे आपले पार्थराज भैया यांच्या हॉटेलचं उद्घाटन, तर आपल्याला आमंत्रित करण्यात आलेले. तर आपण तिकडे फुला बिला गुच्छा बिच्छा घेऊन टाकला डायरेक्ट चच्च्या आवडून. हे बघा याच्याकडे डायरेक्ट आता कुठे जाणार आहे, आता आपण डायरेक्ट भेटणार आहे हॉटेलला. गाईज मी कसं दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं काय. इसको भी काही तिकडे येत बघा, घ्या जातो आता डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटतो तुमको मैं. चलो गाईस चलो. तुम्ही बघू राहिले हम किधर आ गए, माई वडापाव को. माई वडापावची चव मारली. कशी होती रे मावा एवढा पाव, मक्कन लागला. ठीक ठीक होत काही चव मारली यार गाईस, खोटं बोल राहिलो. मला सांगतो बरं का. गाईस इकडच्या रोडवर आहे आमच्या आईच्या आरती माई वडापाव. हो. नक्की खा गाईस, नक्की खा. गाईस तुम्ही बघू शकता आम्ही गावातून निघलेलो आहे. आम्ही कुठं असं माहिती का, आता जादू बघा की आवण्याव निसता अंधार बघू शकता. काही दिसतं का तुम्हाला, हे आमचं गाव आहे. बांगसी माता दाखव रे गाईजला. गाईज बांगसी माता दर्शन करून घ्या. रातच्या अंधारात आम्ही घरकुच आपल्या रूमला चाललेलो आहे, तर बांगसी माताचे दर्शन करून घ्या तुम्ही. आता तुम्हाला डायरेक्ट आता रूमवरच भेटतो. चला गाईस. कैसा आहे गाईज विषय, डायरेक्ट गाडी आपली शाईन दिसते, लाईट चमकीत चालली आहे. पोऱ्या रोडाने गाडी चालली. हे बघा तिकडं दिसतो राहिली का लाईट लुईट, सगळे आपल्या कॉलेजाच्या इकडले लाईट लुईट आहे का गाईज. हे आपल्या इकडून रातचीला असं दिसतं व्ह्यू. रातचीचा व्ह्यू आहे डायरेक्ट आपल्या इकडचा, रातचीचा व्ह्यू. चला आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. डायरेक्ट आपण पुढे जाणार आहे कॉलेज को रांची के अंधार में कॉलेज को. चलिए अभी जेवण बिवण करके आ गया है गाइस मैं, आणि आपले पोरं बिरं सगळे अभ्यासाला बसले. मी भी अभ्यास करने वाला हूँ, अभी थोड़ी देर के अंदर बैसूंगा. आपलं का अपने को अपना जो ये नाही क्या हो गाइस, ते आपण करू नाही राहिलो का, ते काय बरं अभ्यास करू नाही राहिलो की वो सांग रहा मैं तुमको कुछ भी नको म्हणते जाऊ गाइस. तुम्ही नको अभ्यास करायचं गाईस, मला पण अभ्यास खूप येतोय, तर मी अभ्यास करणार. तुम्ही पण करा, मी पण करतो. आणि आशा करतो मला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि वडील मम्मी पप्पांची काळजी लो. गुड नाईट टीम, टेक केअर गाईस. बाय 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 बाय.